हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तो टॉपिक आहे टेन्स. या व्हिडिओच्या माध्यमातून टेन्स हा टॉपिक तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेन्स म्हणजे काळ. देर आर 3 मेन काइंड्स ऑफ टेन्स: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्सचा अर्थ होतो वर्तमान काळ, पास्ट टेन्सचा अर्थ होतो भूतकाळ आणि फ्युचर टेन्सचा अर्थ होतो भविष्यकाळ. मित्रांनो, सुरुवातीला पहिला जो काळ आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स, या प्रेझेंट टेन्सचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रेझेंट टेन्स शोज द ॲक्शन विच हॅपन्स इन प्रेझेंट टाईम. म्हणजे एखादी क्रिया वर्तमानात घडलेली आहे हे निर्देशित करण्याचं काम प्रेझेंट टेन्स करत असतो. प्रेझेंट टेन्स इज फर्दर डिव्हायडेड इंटू 4 सब काइंड्स. फर्स्ट वन, सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा अर्थ होतो साधा वर्तमान काळ. सेकंड, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. थर्ड वन, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळातील या चारही प्रकारांचा सखोल अभ्यास करण्यापूर्वी आपण प्रत्येक काळामधलं एक उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. दुसरं उदाहरण आहे आय ॲम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. यानंतर तिसरं उदाहरण आहे आय हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. आणि चौथं उदाहरण आहे आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आलेला आहे. मित्रांनो, वर्तमान काळातील जे 4 प्रकार आहेत या चारही प्रकारामधलं प्रत्येक एक उदाहरण आपल्यासमोर आहे. या चारही उदाहरणांचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की फक्त सहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापद यामध्येच बदल झाला आहे. बाकीच्या इतर भागामध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. याचा अर्थ टेन्सचे प्रकार जर लक्षात घ्यायचे असतील तर हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद व मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद याच्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत हे आपण चांगल्या प्रकारे समजावून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद याच्यामध्ये होणारे हे जे काही बदल आहेत हे समजून घेण्यासाठी प्रेझेंट टेन्समधील चारही प्रकार आपण टप्प्याटप्प्याने व्यवस्थितपणे समजून घेऊया. सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. यूजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. फर्स्ट वन, टू एक्सप्रेस अ हॅबिच्युअल ॲक्शन ऑर डेली रूटीन ॲक्शन. एखादी सवय किंवा दैनंदिन क्रिया सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. एक्झाम्पल, आय ड्रिंक टी इन द मॉर्निंग, मी सकाळी चहा पितो किंवा मी सकाळी चहा पिते. या वाक्यामध्ये चहा पिण्याची जी सवय आहे ती सवय दर्शवण्यासाठी किंवा मग एक दैनंदिन क्रिया दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करण्यात आला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, वी ब्रश आवर टीथ ट्वाइस अ डे, आम्ही आमचे दात रोज 2दा घासतो. बघा, या वाक्यामध्ये 2 वेळा दात घासण्याची जी काही सवय आहे किंवा क्रिया आहे हे दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. सेकंड यूज, दुसरा उपयोग बघा, टू एक्सप्रेस युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकालबाधित सत्य सांगण्यासाठी
सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. उदाहरण बघूया. द अर्थ मूव्ज अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे एक त्रिकालबाधित सत्य आहे आणि अशा प्रकारचं त्रिकालबाधित सत्य सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळते. बघा, हे देखील एक त्रिकालबाधित सत्य आहे. अशा प्रकारचे त्रिकालबाधित सत्य दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण वापर करतो. तिसरा उपयोग बघूया. टू एक्सप्रेस जनरल ट्रूथ. सर्वसाधारण सत्य सांगण्यासाठी देखील आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. दुसरं उदाहरण. पिकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. बघा, या दोन्हीही उदाहरणांमध्ये एक सर्वसाधारण सत्य सांगितलेलं आहे. मग अशा प्रकारचे सर्वसाधारण सत्य सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. मित्रांनो, हे होते सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही उपयोग. आता पाहूयात स्ट्रक्चर ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. इन सिंपल प्रेझेंट टेन्स बेस फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब इज यूज्ड. साध्या वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप किंवा क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. मित्रांनो, वाक्याची रचना चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावी यासाठी आपण एका सूत्राचा वापर करणार आहोत. बघा, स्क्रीनवर दिसणारं जे सूत्र आहे ते चांगल्या प्रकारे समजून घ्या. S+V1+O. यसचा अर्थ होतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातला कर्ता. V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. O मीन्स ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. फॉर एक्झाम्पल, आय प्ले क्रिकेट. बघा, या उदाहरणामध्ये आय हा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे. प्ले मुख्य क्रियापद आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. अशा प्रकारची ही वाक्यरचना सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते. मित्रांनो, वाक्यातील कर्ता समजण्यासाठी हा टेबल व्यवस्थितपणे समजून घ्या. सर्वप्रथम आय हा कर्ता बघूयात. आय म्हणजे मी. आय हा कर्ता फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आहे म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता आहे. यानंतर वी मीन्स आम्ही. हा कर्ता फर्स्ट पर्सन प्ल्युरल नंबर आहे म्हणजे प्रथम पुरुषी अनेकवचनी आहे. आता फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी कशाला म्हणायचं? फर्स्ट पर्सन ज्याच्यामध्ये आपला स्वतःचा समावेश असतो. जसं आय म्हणजे मी म्हणजे आपण स्वतः त्याच्यामध्ये आलो. त्याचबरोबर अनेकवचनीमध्ये म्हणजे प्ल्युरल नंबरमध्ये वी हा कर्ता आहे. वी म्हणजे आम्ही, त्यामध्ये सुद्धा आपला स्वतःचा समावेश होतो. ज्या कर्त्यामध्ये आपला स्वतःचा समावेश आहे अशा कर्त्याला फर्स्ट पर्सन असं म्हटलं जातं. यानंतर सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषी. सेकंड पर्सनमध्ये सिंग्युलर नंबर आणि प्ल्युरल नंबर म्हणजे एकवचनी अनेकवचनी अशा दोन्हीही ठिकाणी यू हा कर्ता येतो. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरमध्ये ही, सी, इट किंवा त्यासारखे कर्ते यांचा समावेश होतो. तर थर्ड पर्सन प्ल्युरल नंबरमध्ये दे किंवा त्यासारख्या इतर कर्त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. कर्ता समजून घेतल्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना पुन्हा एकदा बघू. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. परंतु थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर कर्ता जर असेल म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता जर असेल तर अशा कर्त्यानंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा. कर्त्याच्या टेबलमध्ये आपण बघितलं की थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी या ठिकाणी असणारे जे कर्ते आहेत त्यामध्ये ही, सी, इट किंवा त्यासारख्या कर्त्यांचा समावेश होतो. असे कर्ते जर असतील, अशा प्रकारचा कर्ता जर वाक्यामध्ये असेल
तर पुढे येणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा ईएस प्रत्यय आपण लावायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय राईट, मी लिहितो. वी राईट, आम्ही लिहितो. यू राईट, तू लिहितोस किंवा तू लिहितेस. यू राईट, तुम्ही लिहिता. ही राईट्स, तो लिहितो. शी राईट्स, ती लिहिते किंवा दे राईट, ते लिहितात. या सर्व उदाहरणांमध्ये आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी ही आणि शी हा कर्ता आलेला आहे अशाच ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपाला यस प्रत्यय लागलेला आहे. इतर सर्व उदाहरणांमध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. क्रियापदाला ईएस प्रत्यय लावण्यासाठी एक सर्वसाधारण नियम आहे. ज्या क्रियापदांच्या शेवटी यस, डबल एस, सी एच, एस एच, एक्स, ओ यासारखी मुळाक्षरं येतात अशा क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो. सिंपल प्रेझेंट टेन्सची काही उदाहरणं पाहूयात. आय कीप माय वर्ड्स, मी शब्दाचा पक्का आहे. बघा, या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे आणि आय या कर्त्यानंतर कीप हे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. वी स्विम इन द रिव्हर, आम्ही नदीत पोहतो. या वाक्यामध्ये वी हा कर्ता आहे आणि वी या कर्त्यानंतर स्विम हे क्रियापदाचं पहिलं रूप आले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, यू लर्न टू स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलायला शिकतोस. या वाक्यामध्ये यू हा कर्ता आहे आणि यू या कर्त्यानंतर लर्न हे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. यू क्लीन युअर हाऊस रेग्युलरली, तुम्ही तुमचे घर नियमितपणे स्वच्छ करता. या वाक्यामध्ये यू हा कर्ता आहे आणि क्लीन हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. ही राईट्स अ लेटर, तो पत्र लिहितो. राहुल प्लेज क्रिकेट, राहुल क्रिकेट खेळतो. अरुण गोज टू स्कूल, अरुण शाळेला जातो. शी सिंग्स अ सॉन्ग, ती गाणे गाते. या उदाहरणांमधील ही, राहुल, अरुण, शी हे सर्व तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत. त्यामुळं या कर्त्यानंतर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावण्यात आलेला आहे. दे स्पीक द ट्रूथ, ते खरे बोलतात. या उदाहरणामध्ये दे हा कर्ता आहे आणि यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.